एक एक सूत्र असतं व्यवहारातलं, अभ्यासातलं, अनुभवातून एक सूत्र असं तयार होतं की जी गोष्ट सोपी असते ती नेहमी शेवटी येत असते. जी गोष्ट सोपी असते ती नेहमी शेवटी येत असते. आणि सोपी म्हणजे ती वाटायला सोपी असते, परंतु त्या सोप्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणीतून आपण पार होत असतो. तेव्हा ती सोपी गोष्ट कळते. अं, कळते, दिसते, अनुभवाला येते. पण ती सोपी गोष्ट ही आपल्याला, तो आपला उद्देश असतो, ते आपलं ध्येय असतं. सोपी गोष्ट, हे सगळे उद्योग झाल्यावर, सगळे परिश्रम झाल्यावर, सगळी धावपळ झाल्यावर, सगळा शोध झाल्यावर, सगळ्या अडीअडचणीतून गेल्यावर ती सोपी गोष्ट कळते. जसं आपण सोपी गोष्ट कशाला म्हणतो, आता समजा उदाहरणार्थ, आता आपल्यासाठी ती सोपी झाली. आपण सोपी गोष्ट कशाला म्हणतो? पण ते जे येत आहेत, हा, आपण सोपी गोष्ट कशाला म्हणतो आता सध्या? तर आपलं, हा जो विषय चाललाय आपला, हा एका शब्दातला विषय आहे. कोणता तो शब्द? एकच शब्द आपला विषय आहे. सती. सती. एक्सलंट, छान. आणि सती म्हटल्याबरोबर आपल्याला ते एक शब्द नाही आठवत, तर काय आठवतं? काया वेदना चित्त मनोधन. हा, म्हणजे अख्खं जीवन आठवतं. सद्बुद्धंग. अख्खं जीवन, आपलं जगणं, आपले संस्कार, आपलं शरीर, आपलं मन, आपलं जाणीवा, आपल्या वेदना, आपलं चित्त, आपलं विचार प्रक्रिया, आपले इंद्रिय, आणि आतलं जग, बाहेरचं जग, अज्ञान, अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जन्म, जरा, जाती, मरण, दुःख, दोर्मनस्य, आदळापट, सगळं 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 हे एका सतीच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसणार आहे. परंतु या सोप्या विषयामध्ये यायला आपल्याला अनेक अडचणीतून यावं लागतं. कारण जीवन समजणं ही सोपी गोष्ट नाही, हे आता लक्षात आलं असेल, आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. जीवन समजणं, जगणं समजणं, जगण्यातले प्रश्न समजणं, आणि प्रश्नाचं कारण समजणं, आणि त्याचं उत्तर मिळणं, आणि मुक्त होणं. धम्मविषय किंवा अं, काय म्हणतो आपण त्याला, परियोदपनं, चित्तशुद्धी, हे सोपे विषय नाहीत, हे आता लक्षात आलं असेल. सती, सतीमुळे हे सगळं दिसतं, परंतु सती म्हणजे काय एक गोष्ट नाही. जागृती ही एक गोष्ट नाही. दिसायला सोपी वाटते. जसा आता हा प्रकाश पडलाय, आणि प्रकाशामध्ये आपण सगळं पाहतोय. आपल्याला डोळ्याच्या समोर असलेलं पण पाहतो, आणि इकडं तिकडं पाहिल्यावर पण आपण प्रकाश पाहतो. ऍक्च्युली प्रकाश नाही पाहत आपण, प्रकाशात जे दिसतं ते पाहतो. पण जे दिसतं त्याला प्रकाश कारणीभूत आहे, हे लवकर लक्षात येत नाही. आपल्याला जे दिसतं तेच आपलं तिथंच लक्ष जातं, पण कशामुळे दिसतं?
दिसण्यामध्ये काय काय आहे? नुसता प्रकाश पण नाही, नुसत्या वस्तूच नाहीत किंवा नुसते विषय नाहीत. तर प्रकाश, विषय म्हणजे वस्तू, आणि या प्रकाशातून पलीकडे पाहणारे डोळे, आणि त्याच्या पलीकडं ते समजून घेणार आपलं मन, विचार प्रक्रिया, आणि त्या सगळ्याला डिस्टर्ब करणार आपलं चित्त. असं ते असा तर गोंधळ आहे एक प्रकारे. सुरुवातीला तो गोंधळ वाटतो. मी काय म्हणतो आपल्या लक्षात येत असेल थोडं थोडं. जी सोपी गोष्ट आहे ती फार गुंतागुंतीची असते सुरुवातीला, पण जेवढं त्याच्यामध्ये आपण शिरतो तेवढी ती गुंतागुंत कमी होत जाते, आणि मग ती सोपी गोष्ट आपल्याला कळते. सिंपल गोष्ट आपल्याला कळते. पण प्रत्यक्षात सिंपल हे फार डिफिकल्ट असतं, आणि जे डिफिकल्ट आहे ते आपल्यासाठी फार सिंपल असतं. कारण डिफिकल्ट गोष्टीचं आपण फार वर्णन करत बसतो. हे सांग, ते सांग, ते सांग, ते सांग. पण एक सोपी गोष्ट सांगा, साधी सरळ गोष्ट सांगा की जी सगळ्यांना समजेल. कालांतरानं सगळ्यांच्या अनुभवाला येईल, अशी सोपी गोष्ट समजली पाहिजे. बुद्धांना सोपी गोष्ट समजली, बाबासाहेबांना पण सोपी गोष्ट समजली. अडचणींचा डोंगर आहे, प्रश्नांचा डोंगर आहे. जीवनातल्या प्रश्नांचा डोंगर आहे. जाती व्यवस्था आहे, सामाजिक प्रश्न आहेत, अस्पृश्यता आहे, सामाजिक प्रश्न आहेत, सगळ्या प्रकारच्या यातना आहेत. आर्थिक यातना, सामाजिक यातना, भेदाभेद, आणि संतापजनक मनस्थिती, अपमान, हे सगळे प्रश्न आहेत, सगळे सगळे. पण सोपी गोष्ट त्यांनी सांगितली की ज्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात, ज्या कारणांनी हे प्रश्न निर्माण होतात, त्याच्यातून बाहेर पडा. प्रश्नातच गुंतून गुंतून राहायचं, आणि जे प्रश्न सुटू शकत नाहीत ते सोडवायचा प्रयत्न करायचा. त्याने प्रश्न सुटत नाही. प्रश्न आहेत आणि आपण त्या गुंत्यात आहोत. प्रश्नांच्या गुंत्यात आपलं जीवन अडकलेलं आहे, आपण अडकलेलो आहोत. तर आपली सुटका करून घ्या आधी. सोपं सोपं आहे, आपली सुटका करा. आपण काय म्हणतो, ज्याच्यामुळे अडकलं त्याच्याकडे बघू. अस्पृश्यता, आणि त्याच्यामुळे आपलं जीवन, आपलं आपलं जीवन जर अस्पृश्यतेच्या कचाट्यात सापडलेलं आहे. कचाट्यात म्हणजे त्या त्या जंगलात सापडलेला आहे, त्या अडचणीत सापडलेला आहे. तर त्या अडचणी सोडवत नका बसू सगळ्यात. कारण त्या न सुटणाऱ्या अडचणी आहेत. कारण त्या अडचणी आपण निर्माण केल्या नाही, त्यामुळे ते आपण सोडू शकत नाही. पण आपण म्हणतो ना, जसं अं, आपला हात एखाद्या दगडाखाली सापडलाय समजा. आता इथं तर या अस्पृश्यतेचा प्रश्न म्हणजे अख्खं जीवनच त्याच्या खाली सापडलेलं आहे. अख्खं जगणंच, आपल्या अख्ख्या पिढ्या, आपले सगळं सगळे सगळे सगळं त्याच्या खाली, तर समाजच त्याच्या खाली दडपलाय, अडकलाय. आणि सगळे अडकले त्याच्यामध्ये, आणि सगळे यातना भोगतायत. बाबासाहेबांनी स्वतः पण त्या ते अनुभव घेतले, त्यामुळे त्यांना माहिती आहे अडकणं म्हणजे काय. आणि अनेक अनेक प्रकारचं सामर्थ्य असून पण ते त्याच्यात अडकले होते.
तर बडोद्याचा प्रश्न. उच्च शिक्षित होऊन बडोद्याला येतात आणि त्यांच्या अंगावर शिपाई फाईल फेकतो म्हणजे काय? ते म्हटले नाही, हे त्या शिपायाला सुधरवत बसण्यात काय प्रॉब्लेम नाही, किंवा त्या महाराजांना सांगण्यात काय प्रॉब्लेम नाही, सयाजी महाराजांना किंवा लोकांनाही काही सांगण्यात प्रॉब्लेम नाही. ज्या पारशांनी तिथं राहू दिलं नाही, त्या पारशांनाही सांगण्यात काय प्रॉब्लेम नाही, काय काय अर्थ नाही. ते बडोदा सोडा, आणि ते बडोदा शहर किंवा बडोद्याची जी व्यवस्था महाराजांची, सयाजी महाराजांची जी व्यवस्था ज्याच्या खाली अडकलेली आहे, ज्या व्यवस्थेखाली त्यांची व्यवस्था अडकलेली आहे, मग ती जाती व्यवस्था असेल, धर्म व्यवस्था असेल, कारण त्यांचे कोणीतरी वरबाप होते ना, त्यांचे कोणीतरी वरून ते दबावाखाली होते. त्यामुळे ते महाराजांनाही बाबासाहेबांना मोकळा नाही करता आलं. ते म्हटले नाही, मी हे सोडून चाललो, नकोय ती नोकरी, नको ते बडोदा नको सध्या, नंतर पाहतो मी, तर सध्या मी सोडून जातो. म्हणजे आधी वाट मोकळी करून घेतली त्यांनी, आणि मग त्याच्यातून बाहेर येऊन मग ते सगळ्या प्रश्नाचा त्यांनी मग सर्वांगीण अभ्यास करण्याचा पुढे प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्या सगळ्या व्यवस्थेचं ज्ञान झालं. हे सगळं कशामुळे आहे, हे सगळ्याचं मूळ काय आहे, ते सगळं थोडस बाहेर येऊन आत शिरलेले आहेत ते जणू काय. बाहेर येऊन आत शिरले म्हणजे काय, आधी बाहेर आले आणि मग फक्त महार लोकांमध्येच त्यांनी मग काम केलं, महार लोकांसाठी, पण इतरांच्या मदतीने, जसं आता शाहू महाराजांच्या मदतीने ते थोडस सगळ्या व्यवस्थेतून, सगळ्याच्यातून थोडस ते बाहेर आले. आणि मग आपल्या लोकांची जनजागृती केली त्यांनी, आणि लोक भानावर येतील असं असं काही सांगितलं. लोकांना सत्वाची जाणीव झाली, जीवनाची जाणीव झाली, आपण कसं जगतो याची जाणीव झाली, आपले हात कुठं सापडलेत, आपण आपलं जीवन कुठं सापडलंय, आपलं समाज कशा खाली दडपलाय, अडकलाय, ते सगळं हळूहळू हळूहळू ते सगळं क्लिअर झालं. पण बाहेर येऊन ही गोष्ट बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. बाबासाहेबांच्या कार्यातली जी मेख आहे ना, ही बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून मग ते नाही, आपण बहुजनांसाठी काम करून, सगळ्यासाठी काम करून सगळं बदललं पाहिजे, जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. बाबासाहेब म्हणले, जाती व्यवस्था नष्ट करणं हे आमचं काम नाही, हे आपलं, याच्यासाठी आम्ही अस्पृश्यतेची ही चळवळ नाही करत. फार स्पष्ट शब्दात सांगितलंय. जातीतून ज्यांनी जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे ते पाहतील. आपलं काम त्याच्यातून बाहेर पडणं आहे. त्या व्यवस्थेच्या दगडाखाली आपले जे हात अडकले ते आधी सोडवले पाहिजे. तर आपण त्या दगडाखालीच हात ठेवतो, नाही ना मी आता हा दगडच फोडील, हात अडकले, त्याच दगडाखाली हात अडकले, त्यांना आपण म्हणतो नाही ना मी तो दगड फोडील. मग ते दगड ज्यांनी निर्माण केला त्यांना, जे त्या दगडावर बसून राज्य करतायत, त्यांना आपण त्यांच्याकडे पाहू, हे करू ते करू, आणि बाकीचे जे काही आहेत आपले बहुजनात त्यांचं पाहू, नाही होत. ते सगळ्या गोष्टीचं
सगळं भान आल्यानंतर त्यांनी ते बाहेर पडलेले आहेत. भान आल्यानंतर म्हणजे सती, एकदा त्या सगळ्या गोष्टीची सती, ती भान जागृती आल्यानंतर त्याच्यातून ते बाहेर पडलेत आणि बाहेरून मग त्यांनी ते पाहिलेलं आहे सगळं. आणि मग पुन्हा आत शिरून संविधान, मग सगळ्यांसाठी संविधान दिलं. आणि ते संविधानही पण जर समजत नसेल लोकांना, त्यांना जर त्याच्यातून बाहेर नाही पडायचं, राष्ट्रीय प्रश्नातून जे आता राष्ट्राला, राष्ट्र राष्ट्र ज्या दगडाखाली अडकलंय, त्याच्यातून त्याला बाहेर नाही पडायचं, तर मग काय करू? जाळा ती राज्यघटना म्हणे. मी स्वतःच जाळील म्हटले, जर त्याचा वापर उपयोग करून घेता येत नसेल. आणि त्या राज्यघटनेचा उपयोग कसा करायचा? 50 साली राज्यघटना अर्पण केली, 26 जानेवारी 50 ला, नाही त्याच्या आधी, आणि 26 जानेवारीला ती अंमलात आली 50 ला. पण नाही तिचा व्यवस्थित उपयोग होत नाही, आजही होत नाही. करता येतं ते समजतच नाही, ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय कोणाच्या ते पचनी पडत नाही लवकर. इथं गुलामीची सवय आहे, तिथं स्वातंत्र्य कशाला, काय त्याचा अर्थच कळत नाही. इथं भेदाभेदची सवय आहे, भेद करायची सवय, तिथं समता समजत नाही. जिथं इथं भेदाभेदाच्या याच्यात अडकलो, तिथं तिथं तुम्हाला ते, तिथं तुम्हाला ते बंधुता, तिथं बंधुता सांगा. जिथं भेदात अडकलेत, भाऊबंदकीत अडकले, त्यांना बंधुभाव सांगा. ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, अन्याय नाही केला पाहिजे, ते तत्व खूप मोठे सांगितलेत. पण प्रत्यक्षात ते राबवता येत नाहीत, प्रत्यक्षात ते आणता येत नाही. कारण ती व्यवस्था जी आहे, जे दगडाखाली अडकलेले लोक आहेत, समाज आहे, राष्ट्र, ते त्यांना ते वरच्या त्या ज्याच्या खाली अडकले त्याचं भानच नाही, ते कळतच नाही. मग म्हटलं ते त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आज अजून बाहेर आधी बाहेर आलेच होते, आणखीन बाहेर आले होते, आणखीन बाहेर यायचं म्हणे. मग आणखीन बाहेर येण्यासाठी काय केलं? धर्मांतर. 14 ऑक्टोबर 1956. धर्मांतर. आता पूर्णच बाहेर पडू. नाही जमत. आम्ही आम आम्ही आमचं जीवन कशाला, आमची राखरांगोळी आणखीन कशाला करून घ्यायची? आधी केलेलीच आहे तुम्ही, असं म्हटले. तुम्ही आमची राखरांगोळी केलेली आहे, आम्हाला कलंक लावलेला आहे, आम्हाला अस्पृश्य ठरवलं, आम्हाला शिवले नाही. आमचं हा नरदेह कलंकित केला तुम्ही, तर हे नरदेहावरचा डाग आम्हाला धुवायचा, आम्हालाच आमचं काम आहे ते. आमच्या नरदेहावरचा कलंक धुणं, स्वच्छ करणं आमचं काम आहे. ती घाण कोणी टाकली ते आमचं, ते त्याने ज्याचं त्यानं पाहावं, ती घाण त्यांच्याकडे आहे, म्हणून ते टाकतात. कारण ते त्याच्यातच आहेत. मग ते दुसऱ्यावर टाकतात आणि आनंद घेतात, है ना. आपलं आपण चिखलाने भरलेलं असलो तर मग आपल्याला दुसऱ्याची स्वच्छता चांगली नाही वाटत. मग मी दुसऱ्याला घाण करेल, दुसरा माझ्यासारखा मलिन कसा होईल ते मी पाहतो. जास्त ना, जो माणूस दुःखी असतो ना, त्याला तो स्वतः दुःखातून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करतो, आणि मग हा चला आता आपल्यासारखेच आहे. आपल्याला यातना होत असले का, मग ते रडून गागून बोंबलून तो दुसऱ्याला आणखीन यातना देतो, पण स्वतः यातनेतून बाहेर नाही पडत.
स्वतःच बाहेर पडलं पाहिजे. सोपी गोष्ट काय? भान ठेवून स्वतः बाहेर पडलं पाहिजे. अनावश्यक जबाबदाऱ्या लगेच घेणे ते, आणि ते सामर्थ्यच नाही तर कशाला जबाबदारी घ्यायची. ते सामर्थ्य आधी कमवा, जे म्हटले ना आधी सामर्थ्य कमवा 36च्या भाषणामध्ये. ते सामर्थ्य कमवायचं असेल, आणि सगळ्यात मोठं सामर्थ्य कोणतं आहे? मनाचं. ज्याचं मन स्ट्रॉंग आहे, ज्याचं मन पॉवरफुल आहे, ते त्याच्यात सामर्थ्य आहे. तर मग बाकीचं हे 80 किलो 70 किलो तर ते काय करत नाही. सगळं हे किंग ऑफ द बॉडी, हा ब्रेन हा महत्वाचा आहे. मग बॉडी बरोबर जागेवर येते. पण तिथं पोहोचेपर्यंत काया वेदना चित्त मनो, मग मनोधम्म. तर तिथं पोहोचायला सगळ्या याच्यातून प्रवास करावा लागतो. आता बघा, ही ही गोष्ट राष्ट्रीय याच्यावर याला पण लागू पडते, जागतिक प्रश्नांना लागू पडते, आणि व्यक्तिगत जीवनाला पण लागू पडते. एकच आहे ते. म्हणून सोपं हे अवघड असते. सोप्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अवघड गोष्टीतून जावं लागतं. म्हणून आपल्याला काय नाही, काही काय ही काय आन करते अपान करते, काय त्याला काय फार मोठं डोकं लागत नाही समजायला. पण प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये किती अडथळे आहेत हे जो करतो त्याला माहिती आहे. आणि पण अनात्म आन अनात्म अपान, मी हे करत नाही, मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही, ही काया घेते. काया म्हणजे मी नाही, काया आहे निसर्ग आहे. कारण आपण निर्माण केली नाही, स्वतः ठरवून जन्म घेतला नाही. त्यामुळे ठरवून ही आपण अस्तित्वात आणली. मग आता आपण, आणि ती तिच्या पद्धतीनं जाईल पण, म्हणजे मरण आहेच आहे. पण हे जन्म आणि मरण याच्या मधलं जे काही जगणं आहे, हे जगत असताना ते काय जगणं ते कळतच नाही. लाईफ जीवन जीवन समजत नाही. तर जीवनातला प्रकाश जो आहे त्याला सती म्हणतात. तर ती सती आपण मुख्य शिकतो. आणि मग आता त्याच्यासाठी ते समजून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. तर त्यातली एक गोष्ट म्हणजे आता धम्मपालन गाथा आपण पाहिली, त्याच्या आधी धम्मचक्र प्रवर्तन, कारण ते सगळं जीवनाशी संबंधित आहे. तर सकाळी मी एक सूत्र वाचत होतो, त्याच्यावर आपण विचार करावा असं मला वाटत होतं, पण आता वेळ नाही. परंतु एक फार महत्वाचं सूत्र आहे, 11 नंबरचं. मध्यम निकायामधलं 11 नंबरचं सूत्र आहे. सगळी सूत्र, जसं काल मी म्हटलो, अनेक सूत्र महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये काही गोष्टींची सरमिसळ झाली, ते आपल्याला ते जागृतीच्या प्रकाशात बघावं लागतं की काय काय मिसळलंय. बुद्धांची मूळ शिकवण कोणती असू शकते आणि कोणती नाही. तर चूल चूल म्हणजे छोट, महा म्हणजे मोठं, त्याच्या विरुद्ध चूल पालीमध्ये, पाली शब्द आहे. महा म्हणजे मोठं, चूल म्हणजे छोट. सिंहनाद, तर 11 नंबरचं जे सूत्र आहे ते चूल सिंहनाद सूत्र. सिंहनाद म्हणजे काय? सिंह हे बुद्धाला सिंह म्हटलेला आहे. बुद्धाला सिंहाची उपमा दिलेली आहे. आणि नाद म्हणजे गर्जना. तर बुद्धांची गर्जना कशी असायची? आता आपण भीम गर्जना पण म्हणतो ना. हा, ही बुद्धांची पण गर्जना असायची. बुद्धांना सिंह सिंह राजा असंच म्हणायचे, असे पण म्हणायचे काही लोक. कारण
ते काही बोलले, त्यांनी काही संदेश दिला की सगळे चिडीचीप गप्प एकदम. असं असायचं म्हणे. म्हणजे त्यांना अं, जसं जंगलातला राजा सिंह जो असतो ना, त्यांनी जर गर्जना केली तर जंगलातले सगळे प्राणी गप्प बसतात, कोणाचा आवाज नाही, घाबरतात, सगळे घाबरतात. ते बुद्धांना पण घाबरायचे लोक असं ते दिसते त्याच्यात. जसं बाबासाहेब भीम गर्जना केली की सगळे काय म्हणतात आपण त्याला, गार पडायचे त्यावेळेला. तशी सिंह गर्जना केली की बुद्धांनी ती गर्जना केली, धम्म सांगितला की सगळे शांत बसायचे. पण काही असे असतात लोक की विरोध करायचा आव आणतात. विरोध करू शकत नाही पण विरोध करायचा आव आणतात आणि काही ना काही बोलतात, काही ना काही बोलतात. तर आता हे चूल सिंहनाद मध्ये तिथे एक नाद आहे, तिथे एक गर्जना केली आणि महासिंहनाद मध्ये एक दुसरी आणखी मोठी गर्जना केली. असे एक दोन सूत्र आहेत, चूल सिंहनाद सुत्त, महासिंहनाद सुत्त. आता ह्याच्यामध्ये काय गर्जना केली म्हणजे कोणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून ती गर्जना करावी लागते. तर बुद्धाला त्या महासिंहनाद सुत्तामध्ये बुद्धांना ते असं म्हटले, एक त्यांच्या संघातलाच माणूस होता आणि तो संघातला माणूस थोडस बुद्धांना समजून घेतल्यावर, बुद्ध काय म्हणतात ते समजून घेतल्यावर तो म्हणे काय नाही, बुद्धांचं काय विशेष नाही, असं काही बुद्धांमध्ये असं काही विशेष नाही. एकच तर सांगतात की हे दुःख आहे आणि दुःखाचं कारण आहे आणि हे निवारण आहे आणि हा मार्ग आहे, हे अष्टांगिक मार्ग आहे. काय वेगळं काही सांगत नाही, असं चमत्कारी काही सांगत नाही, कारण लोकांना चमत्कार आवडतो है ना. लोकांना असा चमत्कार आवडतो, काही असं अकराळ विकराळ असलेलं मग आवडतं. म्हणजे लोकांना कसं असे मोठे गंध बिंद लावलेले, कुठे डोक्यावर हे असलेलं काहीतरी, असं वेगळे कपडे घातलेले, दाढी वगैरे वाढवलेले आणि काहीतरी काहीतरी असं वेगळं असलं मग लोकांना वाटतं काहीतरी आहे, जरा भारी आहे. आणि साधा माणूस असला मग नाही, याच्यात काय नाही. तसं तसं बुद्ध हे माणूस म्हणून ते साधे दिसत असतील आणि एखादा हुशार, अति हुशार माणूस ते काहीतरी त्यांना म्हणतो. तसं या महासिंहनाथ मध्ये कोणीतरी म्हणतो की काय बुद्ध काय फार फार मोठं असं तत्वज्ञान काही सांगत नाही किंवा सनसनाटे असं काहीच बोलत नाही. काय तर म्हणे जीवन दुःख आहे, मग दुःखाचं कारण आहे, हे तृष्ण आहे आणि मग त्याचं निवारण करायचं. तर आता बुद्ध कसं जी जी गोष्टीची जीवनामध्ये आवश्यकता आहे तेवढं सांगत होते. बाबासाहेब पण अस्पृश्यता हा प्रॉब्लेम आहे, हा राष्ट्रीय प्रॉब्लेम आहे म्हणायचे. ज्या व्यवस्थेने तो प्रश्न निर्माण केला त्याच्याकडे नंतर पाहू, पण आता या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो अस्पृश्यांमध्ये, त्या समाजामध्ये जाऊनच सोडवता येऊ शकतो. म्हणून त्या समाजामध्ये उतरले. मग लोक म्हटले हे काय फक्त दलितांचा नेता आहे, आणि काय छोटं काम करतो. आम्ही स्वातंत्र्याची चळवळ राबवतो, आम्ही ब्रिटिशांची दोन हात करतो आणि त्यांना मग आम्ही हरवलं. तर बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलं, तुम्ही नाही हरवलं ब्रिटिशांना, ते स्वतःच हरले होते. जे युद्ध झालं होतं त्या महायुद्धामध्ये, वर्ल्ड वॉर. हा वर्ल्ड वॉर. हा वर्ल्ड वॉर जे झालं पहिलं, त्या जागतिक युद्धामध्ये दुसरं इंग्लंड, वर्ल्ड वॉर. हा हा दुसरं वर्ल्ड वॉर. हा सेकंड वर्ल्ड वॉर, हा. तर त्याच्यामध्ये
इंग्लंडची जी हानी झाली होती युरोपियनांची, तर त्याच्यामध्ये त्यांची हानी झाल्यामुळे त्यांचं भारतावरचं नियंत्रण कमी झालं आणि म्हणून त्यांनाच वाटत होतं की आता आपण परत फिरावं, म्हणून ते परत फिरले. इथं वाटलं की आमच्यामुळे परत फिरले, नाही, ते परत फिरणारच होते. परंतु ते जरी परत गेले आणि भारत स्वतंत्र झाला, अस्पृश्य अस्पृश्यच राहणार आहे. कारण उलट तुमच्या हातात येणार ते परत. ज्या दगडाखाली आमचे हात अडकले त्या दगडावर आणखीन बाकीचे दगड येऊन बसणार. अजून अजून तुमचं स्वातंत्र्य म्हणजे आमचं पारतंत्र्य. तर कसं असतं की जी हे सगळं समजायला फार मोठी दृष्टी आहे, फार मोठा अभ्यास आहे, फार मोठं अवलोकन आहे. ते सगळं पाहतात लांबून, बाहेर येऊन ते सगळं पाहतात बा. डोंगर स्पष्ट कधी दिसतो, जेव्हा तुम्ही डोंगरात पासून लांब येतात. आणि जेवढं तुम्ही डोंगराच्या जवळ जाता तेवढं तुम्हाला डोंगराची उंची दिसत नाही, म्हणून थोडस असं लांब आलं पाहिजे. ही सगळी व्यवस्था बाबासाहेबांना थोडस लांब आल्यामुळे ती दिसलेली आहे, अंतरावर गेल्यावर मग दिसलेली आहे. अस्पृश्यतेचा प्रश्न त्या व्यवस्थेचा परिणाम आहे, पण भोगतो अस्पृश्य माणूस, अस्पृश्य समाज. त्यानं ते त्याच्यातून बाहेर पडून ते पाहिलं पाहिजे की कोणामुळे, कशामुळे, कोण कोण कारणीभूत आहे त्याला. हे सगळं करण्याच्या प्रयत्नात ते अस्पृश्यांमध्ये राहिले ना, अस्पृश्यतेची चळवळ हे केली आणि शेवटपर्यंत 14 ऑक्टोबर पर्यंत अस्पृश्यांना घेऊनच काम केलं. 65 वर्ष वयाचे जाईपर्यंत त्यांनी अस्पृश्यांसाठीच काम केलं. धर्मांतर सुद्धा अस्पृश्यांसाठी केलं आणि त्याला विरोध करणारे अस्पृश्य पुढारीच होते, तरी ते काम केलं. लोक म्हणले अस्पृश्यांचा नेता आहे. तसं बुद्धांच्या बाबतीत पण लोक म्हणायचे काय काय दुःखाचं कारण निवारण. पण ते दुःख जे आहे, ते यातना जे, त्या सगळ्या सिस्टमचा परिणाम आहे, त्या सगळ्या निसर्गाचा परिणाम आहे, ते व्यवस्थेचा परिणाम आहे, तो भेदाभेदाचा परिणाम आहे, तो हिंसेचा परिणाम आहे, तो उच्च परिणाम आहे. आणि माणसं त्याची बळी ठरतात. आणि मग ते त्या प्रश्नाला धरून जेव्हा ते बोलतात, बुद्ध त्या प्रश्नाला धरून जेव्हा बोलतात, बाबासाहेब अस्पृश्यतेच्या प्रश्नाला धरून जेव्हा बोलतात, तेव्हा लोक म्हणतात काय विशेष नाही. मग आता इथे ह्या सूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तेव्हा जेव्हा ही चर्चा चालते बाहेर आणि सगळे लोक, हा हा, हो हो, एक सुरखत नावाचा बुद्धांचा शिष्य होता तो आधी, आणि तो नंतर त्यांच्यापासून बाहेर पडला, त्यांच्यातून बाहेर पडला. आणि बाहेर पडून तो म्हणतो काय विशेष काय नाही. तर मग त्यावेळेला ते जे सांगतात की मी कोण आहे, हे त्याला त्या अज्ञानी सुरखताला माहिती नाही. जो बाहेर पडला त्याला माहिती नाही मी कोण आहे. आणि ते सांगण्यासाठी ते जे काही त्यांची तपस्या, त्यांनी केलेले परिश्रम, त्यांनी ज्या काही खस्ता खाल्ल्या, त्यांनी जे काही कमावलं, त्यांनी जी काही ध्यान केलं, त्यांनी जे काही आत्मक्लेशाच्या तपश्चर्या केल्या, स्वतःला किती त्रास दिला, किती त्या टोकाला गेले, किती त्रासाच्या पण इतक्या टोकाला गेले, मृत्यू जवळ येऊन ठेपला. मग ते सुजाताचे खिरे जेव्हा त्याचं वर्णन ते करतात आणि पुन्हा तत्वज्ञान पण सांगतात, फिलॉसॉफी, वेगळ्या लोकांची कोण कुठं आहे ते पण सांगतात, कोणाची पोच कुठपर्यंत आहे ते पण सांगतात.
हे सगळं जेव्हा ते सांगतात तेव्हा मग ते लोकांना कळतं, अरे एवढे याच्यातून त्यांनी ते एक छोटी 4 सत्याची गोष्ट सांगितली. दुःख कारण निवारण, पण ते दुःखाचं जे ओझं आहे, संस्कारांचं जे ओझं आहे, ते संस्कारांचं ओझं हा अनेक वर्षांचा, अगदी अनेक जन्मांचा परिणाम आहे. आता अनेक जन्म सोडून द्या, ह्याच जन्मात जरी ते पाहिलं, जसं आपण सती पाहताना कसं कायेत उतरतो, मग जाणीवा, सुख दुःख पाहतो, मग चित्त पाहतो, मग ते ओढाताण पाहतो, हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, मग विचार प्रक्रिया, ते सगळं, तो जो सोपा मार्ग आहे, तो सोपा मार्ग किती किती अ, गुंत्यात अडकलेला आहे, हे त्यांना त्याच्यात शिरल्यानंतर कळतं. जेव्हा नंतर ते समजावून सांगतात की हे किती अवघड आहे, ते सांगताना मग ते हे सगळं सांगण्यासाठी मग पसारा मांडावा लागतो. मग मी हे केलं, मी ते केलं, त्याच्या खाली सगळे दबून जातात. मग तो जो सिंहनाद आहे, त्याच्या खाली सगळे दबून जातात. आणि म्हणून त्या सूत्रालाच नाव दिलेलं आहे सिंहनाद सूत्र, महासिंहनाद सूत्र आणि चूल सिंहनाद सूत्र. आता हे छोट सिंहनाद जो आहे, तो पण फार तो अनात्मावर आहे, जे आपण अनात्म म्हणतो ना, त्या अनात्मावर आहे. तर त्याच्यावर आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. आणि आधी छोटं सूत्र मी घेईल आणि नंतर मोठ्या सूत्राचा थोडासा सारांश आपण पाहणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला पुढचे काही दिवस द्यायचे आहेत. सगळ्यांनी जसं वेळेवर आता यायला सुरुवात झालेलीच आहे, तसं वेळेवर यायचे आणि आपण हा अभ्यास चालू करूया. सूरसिंहनाथ चित्त आपण उद्याला घेऊ. त्यांच्याकडे मध्यम निकाय असेल, तर मध्यम निकाय मधलं 11 नंबरचं चित्र वाचून पाहण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातला एक एक महत्वाचा मुद्दा असा त्यांनी सांगितलेला आहे सर आवाज की कमी झाला. आवाज कमी झाला. हा. हॅलो. हो, आवाज कमी झाला. क्लिअर आवाज येत नाही. क्लिअर. क्लिअर आवाज येत नाही. हम्म. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काय? येतो का आता, येतो का आवाज? हॅलो. येतोय पण पहिल्यापेक्षा कमी येतोय. पहिल्यापेक्षा हा, लाईट गेली. अच्छा अच्छा, हा लाईट गेली, पॉवर गेलाय, त्यामुळे अच्छा. फ्लक्च्युएशन होत आहे. तर मला वाटतं इथे मी थांबतो. आपण उद्याला याच्यावर आपण चालेल. रेकॉर्डिंग बंद करतो आणि तुमच्यासाठी open करतो. हा, तेच मला माहिती आहे, तुम्हाला ते माहिती आहे. हा, त्या गांधीजींचा संदर्भात बाबासाहेबांचा संवाद आणि कोण एक कोणतरी गुजराती गृहस्थ आहे, ते त्यांना बोटिंग मधून भेटले होते एकदा. आणि त्या गृहस्थांनी विचारलं की गांधींचं तुमचं जे पहिल्यांदा भेट झाली, तर काय निष्पन्न काय झालं? गांधीजींचे अनुयायी आहे, त्यांना एक अनुयायी अनुय त्यांना, त्याचं नाव, अनुयायी त्यांचं नाव काय? काहीतरी मला वाटतं देसाई का असं काहीतरी असं, गुजराती गृहस्थ आहे एवढं माहिती आहे. अच्छा अच्छा. विसरलं ते. आपलं धनंजय कीरच्या पुस्तकात तो प्रसंग दिलेला आहे. प्रसंग दिलेला आहे. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले की तुमची आणि गांधींची जी भेट झाली तर काय निष्पन्न झालं? हो. तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हे गृहस्थ तर आपल्या मीटिंग त्या समोर तिथं बसलेले होते आणि ते अचानक निघून गेले. हा. तेव्हा बाबासाहेब म्हटले तुम्ही तिथं होते म्हणे, मला माहित आहे. नाही म्हणे, मी निघून गेलो म्हणे. मग तुम्ही का निघून गेले? बाबासाहेबांनी विचारलं, तुम्ही का निघून गेले? तेव्हा त्यांनी असं सांगितलं की एक तर सर्वसामान्य नाठाळ आम- माणूस समजा. आमच्या हा सर्व शास्त्रात आमच्या शास्त्रात असं सांगितलेलं आहे. हा हा, आमच्या शास्त्रात असं सांगितलंय की सर्वसाधारण जर माणूस देवतुल्य माणसासमोर जर उद्धटपणे बोलत असेल तर तुम्ही त्याची जीभ छाटा
नाही तर तिथून निघून जा, तुम्हाला शक्य नसेल तर निघून जा. तर त्याला असं म्हणायचं होतं की तुमची तिथं जीभ छाटली पाहिजे होती. हा. बाबासाहेब म्हटले हो छान आहे म्हणे, पण मला एक सांगा म्हणे, तुमच्या धर्मशास्त्रामध्ये जे लाळघोट करणारे लोक आहे, लाळघोटे लोक, खुशमस्करी करणारे लोक, यांचं काय कापायला सांगितलंय? म्हणजे त्यांनी त्याला इतकं जागेवरच त्याला म्हणजे चित करून टाकलं. म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्च्युली तसं पाहिलं तर बाबासाहेबांनी प्रश्न पण विचारला एक प्रकारचा, पण त्याला ते लागलं, जोमलं ते, की आमचं जर जीभ छाटायला सांगितली, तुमचं तर काय कापायला सांगितलं असेल ना. म्हणजे तसं तर बरोबर. येलच नव्हतं गार त्या गार प्रश्नाला. हा, तो माणूस गार गार पडला. तो गार माणूस पडलं ते. हा, हा. वरबी वरबी घाव लागताच तो निघून गेला असं. वर्मी घाव लागला, त्यांच्या वर्मी लागला असा शब्द प्रयोग हा, ते मी आणि आपण त्या पुस्तकात एक आपण नाही, आणि याच्यामध्ये बाबासाहेबांची पण एखाद्यावर मात करण्यासाठी ती एक समय सूचकता असावी लागते. हे नंतर बोलणं उपयोग नसतं ना. हे जागेवर. जर जागेवर तिथं त्या माणसाला तिथं जागेवर त्याला सरळ केलं ते. तर भीमगर्जनेचं तर हे एक छोटस हे आहे. तेव्हा बाबासाहेबांची भीमगर्जना एवढ्याची एवढ्याची भीमगर्जना किंवा मला जर अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवता आला नाही, ती स्वतःला गोळी घालून घेईल, ती समजावून सांगण्यासाठी केलेली भीमगर्जना. आणि 14 ऑक्टोबरची ती भीमगर्जनाच होती. त्याचं प्रॅक्टिकल, नुसती गर्जना नव्हती, प्रॅक्टिकल होतं ते. तर असे अनेक मुद्दे आपण पाहू शकतो, संदर्भ घेऊन त्याच्यावर आपण थोडा उद्या विचार करू. आणि बुद्धांची पण भीमगर्जना ही बुद्धांची पण सिंहनाद त्याला म्हटलेलं आहे. ते सिंहनाद करताना पण त्यांनी असे काही मुद्दे सांगितलेले आहेत, म्हणजे आपणही त्यात पडतो. एवढं एवढं एवढे परिश्रम, एवढी साधना, एवढी ध्यान साधना, एवढे आत्मक्लेशाच्या तपश्चर्या, एवढा स्वतःला त्रास करून घेतलाय, दिलाय, आणि तिथे काही सापडत नाही, म्हणून तो मार्ग ते सोडून देतात. तिथून ते बाहेर पडतात. ते सगळे आधीचे मार्ग कसे आहेत की त्याच व्यवस्थेत थांबून तिथंच उत्तर शोधायचं. म्हणजे दुःख देणाऱ्या गोष्टीमध्येच थांबून दुःखातून मुक्त व्हायचा प्रयत्न करायचा. म्हणजे चिखलात राहूनच आंघोळ करायची. चिखलात उभं राहायचं आणि आंघोळ करायची, तसा प्रकार तो थांबवला नाही, आधी चिखलातून बाहेर येतो. हे जे आहे म्हणजे हे सांगण्याचा मतितार्थ अर्थ असा आहे की आपण पण प्रयत्न करताना ज्या गोष्टी बाजूला ठेवायला पाहिजे त्या बाजूला ठेवता आल्या पाहिजे. आपण ते बाजूला नाही, आपण त्याच परिस्थितीत राहतो, आणि परिस्थिती त्याच परिस्थिती म्हणजे आपले हात तिथेच अडकलेत, आपण तिथेच अडकलेले असतो, आणि तितक्याच्यात थांबून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि स्वतःची सुटका नाही करून घेत. आपल्यावर म्हणजे समजा दगड असेल ना, म्हणजे आपल्या याच्यावर जर दगड ठेवलेला असेल तर आपण तो दगड उचलायचा प्रयत्न करतो. दगड उचलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण तिथे आहोत तिथूनच आपण बाहेर येऊ शकतो. म्हणजे जसं आता समजा दगडाखाली माती असते, दगडाखाली माती असते, तर तुम्ही ती माती उकरून बाहेर पडू शकता. तुम्ही दगड उचलण्यापेक्षा ते अशक्य आहे. काय करायचं, जिथं आहोत तिथं ती मोकळं करून घ्यायचं आणि बाहेर पडायचं. एक एक व्यावहारिक उदाहरण. मग तो दगड कुठं का जायना, आपल्याला त्याची काही येणं देणं नाही. त्याच्याशी काय आपण देणं घेणं नाही, तो त्यांनी ठेवलेला आहे, ते त्यांचा हा, आहे, आणि तो गुंतागुंत आहे. गुंतागुंत जसं आता इथं इथं माणसाच्या डोक्यावर कधी कधी फार विचारांचं ओझं असतं आणि भावनांचं ओझं असतं, आणि ते प्रश्न बरेचसे बाहेरचे असतात. ह्याचा विचार कर, त्याचा विचार कर, त्याचा विचार कर सगळा. म्हणून आपण तो मगाशी बहुजन हा शब्द हम्म, ते आपण काय करतो ते सगळं सावराय बघतो. हा
त्याला आपण बाजूला करायला बघतो. आतून आतून तिथपर्यंत या आणि ते ओझ आतून त्याला बाहेर काढा, त्या मनाला त्याच्यातून बाहेर काढा. ते चित्त जे दबावाखाली आहे संस्कारांच्या, त्या संस्काराच्या ओझ्यातून मोकळं व्हा, सुटका करून घ्या. हे सती जागृतीचं काम आणि ते आतून आहे. बाहेर ध्यान देण्यापेक्षा आतून भान ठेवा, असं पण आपल्याला. बाहेरचं ध्यान हे इंद्रियांचे विषय. आतलं भान हे आतून आहे. थोडं ते कधी कधी काय वाटतं की अज्ञात भाषा असल्यामुळे आपल्याला ते थोडं कठीण वाटतं, पण ते सोपं आहे, हे नंतर लक्षात येईल.